सुरुवातीलाच मोठी बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये मेट्रो सेवेचा विस्तार झालेला आहे। ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू होणार आहे। हार्बर रेल्वे मार्गाला सुद्धा मेट्रो जोडणी ही मिळालेली आहे। आज उद्घाटन झालेलं आहे। मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मेट्रो मार्गांचं लोकार्पण झालेलं आहे। त्यामुळे मुंबईत मेट्रो सेवेचा विस्तार झाला आहे। हार्बर लाईनची ही पहिली मेट्रो आहे की जी हार्बर लाईनला जोडते। त्यामुळे त्याहीमुळे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात या मेट्रोच्या माध्यमातून होते। विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं काम या मेट्रोचं झालेलं आहे। आपले जे कुमारचे नलिन या ठिकाणी आहेत, गुप्ताजी आहेत, त्यांनी अतिशय मेट्रोमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे। हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत। सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे। मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। 2018 साली आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालं। हा तर 2018ला भूमिपूजन केलं आणि 2019ला गडबड झाली। 2019ला ब्रेक लागला याला, मग ते ब्रेक वरचा पाय आम्ही 2022 पर्यंत याला हे लागला। मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ऍक्सिलेटरवर असतो आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे। पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागलं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, मेट्रोचा विस्तार झालेला आहे, हा मुंबईकरांसाठी प्रवास करताना किती दिलासादायक निर्णय आहे आणि मुंबईकरांची यामुळे प्रवास किती सुखकर होणार आहे? निश्चितच जगदीश, आपण जर पाहिलं तर खरं तर मुंबईकरांचा प्रवास हा सुखद, जलद, त्याचबरोबर स्मार्ट व्हावा यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प जे आहेत ते हे राबवण्यात होते आणि ह्याचपैकी 4 महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे ते आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। आणि एकूणच या आपण जर पाहिलं तर या खरं तर आजच्या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे आता नागरिकांना जे आहे ते प्रवास करताना एक सुखद प्रवास जो आहे तो मिळताना पाहायला मिळणार आहे। कारण की आपण पाहिलं की हार्बर लाईनमध्ये सुद्धा मेट्रोचा प्रकल्प हे पहिल्यांदाच जे आहे ते हार्बर मार्गे केला जाते मिळणार आहे। त्याचबरोबर दहिसर साईडला सुद्धा जे आहे ते पहिल्यांदाच मेट्रो जे आहे ती ही धावताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की मेट्रो 2B, त्याचबरोबर मेट्रो 9 आणि त्यासोबत पॉड टॅक्सी सुद्धा BKC ते कुर्ला या ठिकाणी जे आहे ते सुरू होणार आहे। त्यामुळे अनेक प्रवाशांना जो तो ह्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। कारण आपण पाहिलं की ज्या पद्धतीने मुंबईची लोकसंख्या वाढते आहे त्याच अनुषंगाने महत्त्वाकांक्षी जे आहे ते त्या ठिकाणी वाहतुकीला जे आहे ते अनेक नागरिकांना सामोरं जावं लागत होतं आणि अनेक त्रास जो आहे तो ह्या ठिकाणी वाहतुकीच्या दरम्यान अनेक नागरिकांना सोसावा लागत होता। मात्र आजच्या ज्याच पद्धतीने आज 4 महत्त्वाचे प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहेत आणि यानंतर आता अनेक प्रवाशांना सुद्धा या खरं तर मेट्रोतून प्रवास करताना दिलासा मिळणार आहे। अनेकांचा वेळ जो आहे तो ह्या प्रवाशांमुळे वाचणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे ठाणे ते बोरवलीचा सुद्धा दुहेरी मार्गाचा सुद्धा आता आज शुभारंभ जो करण्यात आला आणि त्यामुळे सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो त्या ठिकाणी नागरिकांना लवकर गाठता येणार आहे। खरं म्हणजे घोडबंदर या ठिकाणी खरं तर जाताना 2 तास जो आहे तो लोकांना प्रवास हा बाय रोड करावा लागत होता। मात्र आता ज्याच ठिकाणी जाते ठाणे ते बोरवलीचा मार्ग जो आहे तो भुहेरी करण्यात येणार आहे। त्यामुळे खरं तर 15 मिनिटांमध्ये जो आहे तो हा संपूर्ण प्रवास जो आहे तो नागरिकांचा होणार आहे। त्यामुळे एकंदरीत सुखद, त्याचबरोबर जलद आणि स्मार्ट खरं तर प्रवास करण्यासाठी आता महायुती सरकार जे आहे ते नागरिकांच्या खरं तर अपेक्षा असेल किंवा मग नागरिकांच्या सोयीसाठी जे आहे ते पुढाकार घेताना पाहायला मिळतात आणि अनेक असे प्रकल्प जे आहेत याचे कामं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत। जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।